Shizuka, Shizuka, Shizuka बातें करके तुम लोग क्या तो करो प्लीज दोना. सिनेमाचं नाव काय? चिकी चिकी बूम बूम बूम. हे बघ आता ना इंटरव्ह्यू मध्ये जिकडे जागा मिळेल ना तिकडे प्रमोशन करायचं. त्याला प्रार्थना आणि प्राजक्ता अशा जवळ घेऊन त्याची पापी घेत होते आणि हा नाही करत होता. म्हटलं तुला मोठं झाल्यावर कळेल तू कोणाला नाही. आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. त्याच्या एकांकिकेत त्याची बायको म्हणूनच मला रोल मिळाला. लहानपणापासून मोठा असल्यासारखं दिसतो मी. त्यांनी गेल्या गेल्या स्वागत केलं. या आलात 4 महिन्यांनी, या आता बसा तुमच्या शेवटच्या बेंचवर, जा वाट बघतोय. तेव्हा हिला कळलं अरे हा पण स्टुडंटच आहे. किंवा त्याच्यासोबत एकांकिका करेपर्यंत हेच होतं, वाया गेलेली मुलं आहेत, त्यांच्या नादाला लागणार नाही. भटजी पान देतात तोंडात ठेवायला, नंतर तो विडा देतात. ते लग्न लागलं वगैरे तर भटजी बोलले हा तो विडा थुका, ते बोलले मी खाऊन टाक. माझी एक खास मैत्रीण होती. तर म्हटलं अगं असं असं आहे, प्रसादने मला प्रपोज केलंय. तर तिने एवढ्या कॉन्फिडेंटली मला सांगितलं ना, तू नाही म्हणाली येशील ना. कारण इमेजच टपोरीची होती ना. मी तुला का रडतेस का, तर तिचा तर हा पायजमा कसा असा फाटला होता, फाटला होता. आईचा घो म्हटलं झालं, पुन्हा कानाखाली पडते म्हटलं, पुन्हा रक्त काढलंय मीच. दोघांपैकी आळशी कोण आहे? बाबा. तो ॲरो तो तसाच राहणार वाटतं डायरेक्ट. बाबाच. नमस्कार, लवगेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एक नवीन जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. ही जी जोडी आहे ना ती आपल्याला सहसा एकत्र पाहायला मिळत नाही, पण जो अभिनेता आहे तो तुम्ही त्याला यूट्यूबवर बघता, टीव्हीवर बघता, सतत सर्च करून बघत असता. सो आज प्रसाद खांडेकर आणि अल्पा खांडेकर आपल्या भेटीला आलेत. नमस्कार. सो कसे आहात दोघंही? मस्त. सध्या चिकी चिकी बुम बुम होत. प्रमोशन चालू आहे सगळं. लग्नाला 11 वर्ष झाली आहेत. येस. प्रसाद सरांचं कन्फ्युजन होतं, काय झालं काय सांगू. नाही फक्त लग्नाचं आकडत नाही, बाकी सगळे हिशोब वगैरे सगळं लक्षात राहतं. म्हणजे ती माझी फायनान्स मिनिस्टर पण आहे, ती सगळं तीच बघते ते. अच्छा. कसा चाललंय 11 वर्षांचा संसार? म्हणजे बऱ्याचदा मित्र असे म्हणतात की अरे कधीतरी भेटत जा, कधीतरी भेटत जा. तसं आता ही आणि श्लोक आणि आई पण म्हणतात अरे कधीतरी भेटत जा. एवढं कामात बिझी आहे सध्या. हा पण म्हणजे खुश आहोत. फक्त आम्ही काय करतो की ह्या टाइम ज्याच्यात ना सध्या बिझी शेड्यूलमधनं जसा वेळ मिळाला ना तसं मग आम्ही तिघं गाडीत बॅगा टाकतो आणि डायरेक्ट निघतो. मग कुठे जायचं काय जायचं ते ठरवू. कोणी बाबा घरी आहेस का हे कोणी विचारेपर्यंत मी बाहेर पडतो. अच्छा, म्हणजे आधी कॉल यायच्या आधी आपण बाहेर जायचं, आपण बाहेर पडतो, म्हणजे कामच नको एवढंच आहे. मला आता काही वर्ष तुम्हाला मागे न्यायचंय. अशी जुनी लव्ह स्टोरी ऐकून घ्यायची आहे तुमची. कशी लव्ह स्टोरी सुरू झाली होती एक्झॅक्टली? पहिली भेट आठवते का? कशी झाली होती? आम्ही नाटकात म्हणजे हा ऑडिशन घ्यायचा कॉलेजमध्ये एकांकिकामध्ये, आणि मी ऑडिशन द्यायला गेले होते. तशी माझी आणि प्रसादची पहिली भेट झाली होती. आम्ही एकाच क्लासमध्ये होतो 13वी पासून, पण बोलणं वगैरे 14वीला चालू झालं नाटकाच्या निमित्ताने, एकांकिकेच्या निमित्ताने. मग त्याने ऑडिशन घेतले. मी त्याच्या एकांकिकेत त्याची बायको म्हणूनच मला रोल मिळाला आणि आम्ही INTच्या स्पर्धेत सेमीफायनल्स पर्यंत गेलो आणि नंतर मग कॉन्व्हर्सेशन वाढत गेलं, भेटी वाढत गेल्या. बेसिकली आमच्या कॉलेजमध्ये ठाकूर महाविद्यालयाला कांदिवलीत ते नॉन महाराष्ट्रीयन क्राऊड जास्त होता. सो मराठी एकांकिका करताना मराठी क्राऊड शोधावा लागेल आणि त्यात मुली म्हणजे दुष्काळ. मराठी मुली ज्यांना एकांकिका करायचंय, नाटक करायचंय अशा सापडणं म्हणजे जवळजवळ दुष्काळ. सो आम्हालाच त्यावेळी खूप गरज असायची एकांकिकाच्या ग्रुपला मराठी बोलता येणाऱ्या मुलींची. सो ज्यावेळी ऑडिशन असायचं आम्हाला खूप गरज असायची, पण आम्ही जरा ॲटिट्यूडमध्ये असायचो. अच्छा हा तू दाखव, करून दाखव, पॅच दे तिला, सीन द्या, दाखव, करून दाखव वगैरे. तर त्याच्या वेळीची गंमत सांगेन मी की अल्पा ऑडिशनला आली आणि म्हणजे मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण एका सांगितलं होतं की मी लहानपणापासून मोठा असल्यासारखं दिसतो मी. लहानपणापासून मोठा असल्यासारखा दिसतो. सो अल्पा ज्यावेळी आली ऑडिशनला त्या तिला मी अगदी असं कोणतरी नाट्य शिक्षक वगैरे बसले आहेत आणि जे आता कुठले तरी सर आहेत जे आमची एकांकिका डिरेक्ट करणार आहेत वगैरे, असा तिचा व्ह्यू झाला. आणि
साधारणतः 2-3 महिन्यानंतर बरोबर म्हणजे एक ज्यांनी इंटर कॉलेजिएट केलं त्यांना माहिती आहे की जून जुलैला साधारणतः कॉलेज सुरू झाल्यानंतर एक यूथ फेस्टिवलचा माहोल असतो, नंतर INTचा माहोल असतो, नंतर आमच्या भारतीय विद्याभवनच्या एकांकिका स्पर्धा व्हायच्या. तो ज्वर साधारणतः 3-4 महिन्यांनी ओसरतो आणि मग 3-4 महिन्यांनी मी कॉलेजला ॲक्च्युअल लेक्चरला गेलो 4 महिन्यांनी. आणि मग गेल्या आमचे मोहिते सर होते ना, मोहिते सर होते आमचे झुओलॉजीचे, त्यांनी गेल्या स्वागत केलं, या आलात 4 महिन्यांनी, या आता बसा तुमच्या शेवटच्या बेंचवर, जा वाट बघतोय. शेवटचा बेंच वाट बॅक बेंचर्स, कंप्लीट बॅक. सो तेव्हा हिला कळलं अरे हा पण स्टुडंटच आहे. तुम्ही सरप्राईज झाला होता फुल? हो, माहितीच नाही ना, म्हणजे त्याचा आणि माझा काय संबंध. 3-4 महिने वर्गातच गेलो ना कधी लेक्चरला. हा, कधी वर्गात गेला नाही म्हणून यांच्याशी कधी बघणं नाही झालं, बोलणं नाही झालं, डायरेक्ट स्टेजवर आधी. हा, नंतर मग ते ज्यावेळी ती नंतर रिहर्सलला तिचं सिलेक्शन झालं आणि अच्छा म्हणजे तू पण स्टुडंटच आहे हे माहिती नव्हतं आणि इथून ते सगळं सुरू झालं. मग ते इंटरॅक्शन पहिलं कोणी सुरू केलं होतं की तू पण स्टुडंट आहेस किंवा नाही? ते काय मी म्हटलं तसं एकांकिकेत मुलींची गरज तर होतीच, मराठी तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही गेलात बोलायला. आम्ही आणि असं दाखवलं की येस यू आर सिलेक्टेड. मुळात आमच्याकडे ऑप्शनच नव्हते. ज्या काय 4 मुली त्यातल्या 2 पूनम वगैरे तर ऑलरेडी होत्याच ग्रुपमध्ये. सो अजून 2 मुलींची गरज होती, तर आम्ही उगाच ॲटिट्यूड, येस चांगलं केलंस, यू आर सिलेक्टेड, थोडी मेहनत घ्यावी लागेल पण आपण करू. मुळात आम्हालाच गरज होती, आमच्याकडे ऑप्शन नव्हते. मग तुम्ही जेव्हा हॅपी झाला असेल जेव्हा म्हणजे मराठी मुली जेव्हा यायच्या ऑडिशनला, अरे बाबा मराठी मुलगी आली आपण हिला घेऊन टाकूया, तसं अल्पाच्या बाबा झालं? तसं व्हायचं, ऍक्च्युली तसं व्हायचं. पण तुम्ही जेव्हा इंटरॅक्शन ह्यांच्याबरोबर केलं तेव्हा तुम्हाला असं वाटलं का, म्हणजे काय विचार आला मनामध्ये ह्यांच्याबद्दल बघून की हा कसा मुलगा असेल, आपण कधी ह्याच्या प्रेमात पडू असं कधी वाटलं होतं का? कारण की आपलं फर्स्ट इम्प्रेशन जे असतं त्यांनीच आपण एकमेकांच्या प्रेमात पडतो, ती एक लक्षात राहिलेलं असतं फर्स्ट. अगं पण काय माहितीये, तसं त्यावेळी काहीच नव्हतं प्रेमात पडण्यासारखं माझ्यात. कारण मुळात बॅक बेंचर असल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना जो रिस्पेक्ट असायचा तो तर काडी मात्रही नव्हता आम्हाला. म्हणजे शिक्षक पण नेहमी घालून पाडून बोलायचे दरवेळी. 2-4 शिक्षक होते जे आमच्या कल्चरलच्या बाजूने होते वगैरे, ते सपोर्ट करायचे. तर त्यानंतर आता हे जे काय हे कलर्ड आणि हे फुलाफुलांचं वगैरे बघतेच नाही, सगळं हिने चेंज केलंय. म्हणजे मी तेव्हा फुलाचा शर्ट, ट्राउझर, फुल पॅन्ट, चप्पल, शूज पण नाही, चप्पल वगैरे. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे मी कॉलेजला असताना 3-4 वर्षात कधी बॅग पण विकत घेतली होती. सॅक माझ्याकडे नव्हतीच, मी पिशवी घेऊन जायचो कॉलेजला. कारण एकांकिकेचे कपडे बिपडे हेच सगळं ते 11वी पासूनचं तेच वेळ, तर मी कधी बॅग घेऊया असंही झालं नव्हतं. आणि माझ्या बाबांची बजाज चेतक स्कूटर होती, बाकी मित्रांकडे बाईक्स होत्या, मी स्कूटर घेऊन जायचो. मग ते टिपिकल आपली चालू करायच्या आधी वाकवा, मग ती ड्र क्लच दाबून 3-4 वेळा किक रिलॅक्स करा, मग ती मारा, मग ती पहिल्या किकला कधी स्टार्ट नाही व्हायची. तर असे सगळे होते. त्यामुळे आयुष्यपद त्याच्या प्रेमात पडावं असं त्यावेळी काही नव्हतं. हा, फक्त एकच होतं की एकमेव कॉलेजचा लीड ऍक्टर जो एकांकिका डिरेक्ट पण करतोय, जो एकांकिका लिहितोय पण, कल्चरल मध्ये भाई वट होती किंवा टपोरी पोरांमध्ये वट होती, तेव्हा कोण वाटायला जायचं ना माझ्या किंवा काय, किंवा माझ्या ग्रुपच्या इनफॅक्ट. पण मुलींनी प्रेमात पडावं असं काही नव्हतं. पण ते जे हे म्हणाले की टपोरीमध्ये वट होती आणि असं, पण तुम्ही ह्यांनी जेव्हा सांगितलं की यू आर सिलेक्टेड, तेव्हा तुमचं एक मत काय होतं ह्यांच्यामध्ये, हा तर टपोरीच आहे असं येतं ना आपल्या मनात, हा तर टपोरीच आहे किंवा टवाळक्याच करत फिरतोय. ते ऑडिशन होईपर्यंत किंवा त्याच्यासोबत एकांकिका करेपर्यंत हेच होतं, वाया गेलेली मुलं आहेत, त्यांच्या नादाला लागणार मजाने. पण नंतर जसं त्याच्यावर एकांकिका करायला लागली, त्याला ओळखायला लागले, नाही आपलं इम्प्रेशन वेगळं आहे, त्याच्याबद्दलची इमेज वेगळी आहे, तो वेगळा आहे, हळूहळू इमेज चेंज होत गेली. पण प्रसाद सर, तुम्ही जो त्यांना बायकोचा रोल दिला होता तो असा मुद्दामच दिला होता? नाही, ती एकांकिका मी डायरेक्ट करत नव्हतो. दिनेश गायकवाड नावाचे दिग्दर्शक होते, ते एकांकिका डायरेक्ट करत होते. आणि दिनेश दाने कास्टिंग केलं होतं बरोबर ना? दिनेश सरांनी कास्टिंग केलं होतं, त्यांनी कास्टिंग केलं होतं. आणि मग ते रिहर्सल करता करता असं प्रेम जुळलं. कसं प्रेम जुळलं? कारण की प्रेमात पडायचा जो क्षण असतो ना,
कळत नाही आपल्याला की आपण कसा प्रेमात पडतो. नाही, आधी मुळात काय झालं की आधी तर असं थोडासा राग यायला लागला कोणत्या हिशोबाने की माझं ठरलं होतं मला याच क्षेत्रात करायचंय करिअर, आणि हिचं लाईक आपण टॅप करून बघूया आपलं जमतंय का वगैरे असं होतं. आणि सुरुवातीला काही रिहर्सल्स केल्यानंतर काही दिवसांमध्ये ती आमची वेवलेंथच मॅच होत नव्हती, की ते ट्युनिंग होत नव्हतं ॲज अन ॲक्टर म्हणून दोघांचंही. आणि दिनेश दादा एकदा म्हणजे वैतागला तो की अरे तुमच्या नाही होत आहे ते, तुझ्या प्रसाद तुझ्याने तर होतच नाही आहे ते, मी उद्यापर्यंत वाट बघेन, जरी नाही जमलं तर लीड रोल मी दुसऱ्याला देतोय. आमचा हार्दिक मित्र होता ना, हार्दिकला देतो असं तो बोलला. मी हार्दिकला देतो हा लीड रोल. तर भाई येतो अभी सिरियस मॅटर. हाँ मतलब ये भाई अभी इगो पे आ गया. गेली 2 वर्ष मी लीड करतोय आणि आता ह्याच्यामुळे मला जमत नाहीये आणि भाई रोल जा रहा है अपना. सो मी हिला फोन केला रात्री. आता त्याही मला असं वाटायचं विरारला राहायची, तर मला असं वाटायचं विरार म्हणजे गाव आहे. तुम्ही कुठे राहायचं? मी बोरिवली. सो मी विरारला तिला एसटीडी कॉल केलेला. विरारला एसटीडी कॉल. आणि मी कित्येक महिने तिला एसटीडी कॉलच करत होतो विरारला, एसटीडी बूथ मध्ये जाऊन वगैरे. तर एके दिवशी तिलाच घरी फोन करायचा होता म्हणून मी एसटीडी बूथ मध्ये म्हटलं तू एसटीडी मध्ये काय होतो, तर विरारला एसटीडी लावावं लागतो. तू वेडा आहेस का? पीसीओ नॉर्मल लोकल कॉल लागणार. अच्छा मी इतके महिने तुला एसटीडी कॉलच करतो, असं झालं. सो मैंने उसको फोन किया, तिला फोन केला, मला तुझं माहिती नाहीये तुला करिअर करायचंय नाही करायचंय, पण मला यातच करिअर करायचंय. सो प्लीज उद्या 12ची रिहर्सल आहे, आपण 3 तास आधी भेटूया दोघं, आपल्या सीनची रिहर्सल करूया प्लीज. असं जरा एक निर्वाणीचे तिला मी सुनावलं, कन्व्हिन्स. हा भाई मतलब मला करायचं करिअर, तुझं माहिती नाही तू सिरियस आहेस की नाही, आणि मला रोल घालवायचा नाहीये इतका चांगला रोल. आणि मग 3 तास आम्ही लवकर आलो आणि ती रिहर्सल वगैरे सगळी केली आम्ही. आणि देन 12 वाजता दिनेश दादा आला, बाकीची टीम आली. तर अरे भाऊ तुम्ही आज लवकर आलात, म्हटलं थोडी रिहर्सल करायची होती वगैरे वगैरे. आज चल झालंय तुमचं, करून दाखवा एकदा तो सीन काल जो केलाय तो. आणि तो सीन केला, एक 8-9 मिनिटाचा एक सीन होता काहीतरी. तिला मी म्हणजे मी एका वॉर्डबॉयचा रोल करायचो आणि मी दारू पिऊन येतो आणि तिला मारतो फिरतो, शिव्या बिव्या देतो, असा सीन होता तो सगळा. आणि तो झाला आणि सीन संपला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ये पाहिजे, ये मागताय, हे पाहिजे होतं, इतके दिवस का नव्हता करत भाई, ये किधर काय तू. अरे म्हटलं सॉरी, थँक्यू 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 थँक्यू. किती अल्पा किती अल्पा किती रे. अल्पा त्या घोळक्यातच नव्हती, तर अल्पा किती रे. तिला मी जिथे ढकललं होतं शेवटचं, ती ज्या कोपऱ्यात पडली तिकडे रडत होती. का? तर म्हटलं सगळी गेल्या का रडतेस का. तर तिचा आता हा पायजमा कसा असा फाटला होता, फाटला होता ऍक्च्युअल मध्ये. आणि त्या 9 मिनिटात तिला ऍक्च्युअली मारलं बिरलं होतं काहीतरी. बापरे. सो मी आयुष्यात एकदाच कोणाची तरी कानाखाली खाल्ली, ती त्याही दिग्दर्शकाची खाल्ली. 60 कणा पेटवलं. सर ऍक्टिंग म्हणतो ना आपण, ते पोरीचं रक्त काढलंच झोप राहतो. सो वहा पर भाई पहिली बार जरा एक सॉफ्ट कॉर्नर जरा निर्माण झाला. थोडस तिथून जरा चालू झालं, म्हणजे मारण्यावरनं प्रेम जुळलं. मग 3 तासात असं काय घडलं, म्हणजे ऑब्विसली तुम्ही म्हणतात की तो जो वावावाला जो ऍक्ट होता, 3 तासात असं काय जी तुमची केमिस्ट्री जुळून आली, 3 तास अगोदर जी रिहर्सल केली, असं काय घडलं त्याच्यामध्ये की ते केमिस्ट्री जुळली. कारण की जे काही दिवस नव्हतं जुळत, ते गेल्या 3 तासात तिलाही थोडं ते इगोवर आलं की यार माझ्यामुळे याचं होत नाहीये, म्हणजे असं तिने सांगितलं होतं. ठीक आहे, मी नवीनच होते, काहीतरी टाइमपास म्हणून करत होते, पण हा सुरुवातीपासून त्याच्यातच ऍक्टिव्ह होता. आणि मग त्याचं काही होत नाही, माझ्यामुळे त्याला बोलणी घ्याव्या लागतायत. मग थोडंसं असं झालं, अरे बापरे करूया काहीतरी असं. मलाही ते दिनेश सरांनी भरपूर सुनावलं होतं की काहीतरी करा आता, तुमच्या दोघांचा तो सीन होत नाहीये. आणि तो नंतर काय ते पायजामा फाटला आणि काय ते झालं. पायजामा फाटल्यानंतर सुनावलं काय यांना? नाही, बाकीच्यांनी सुनावलं. सुनावलं. त्याच्यानंतर जे काय सुरू झालं, फ्लटिंग वगैरे झालं का? नंतर प्रयोगात पण आमच्या घडलं असं, प्रयोगात पण घडलं असं की तिथपर्यंत त्या बांगड्या बिंगड्या कधी तिने रिहर्सलला घातल्या नव्हत्या ना काचेच्या. सो प्रयोगात पुन्हा तोच सीन मारायचा वगैरे होता. आणि थोडं आणि मला
कळलं की म्हणजे व्हाईट ड्रेस होता माझा वॉर्ड बॉयचा, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट वगैरे. तर एकांका सुरू असताना मला थोड्या वेळाने जाणवलं की आता व्हाईट कपड्यावर डाग लागलेत रक्ताचे. आणि नंतर हिच्या हाताकडे बघितलं तर हिच्या हाताला पण रक्त लागलेलं. म्हटलं शाईचा घो, म्हटलं झालं आता पुन्हा कानाखाली पडते, म्हटलं पुन्हा रक्त काढलंय मी हिचं. सो मला अख्खा पुढचा प्रयोग ती काळजी लागली की हिला किती लागलाय काय लागलाय. पण नंतर कळलं की ते तिला लागलं नव्हतं, तिचा हात मुरगळताना त्या बांगड्या काचेच्या फुटून मला लागल्या होत्या, माझ्या हातात घुसल्या होत्या आणि माझंच रक्त मला लागलं होतं, तिच्या हाताला लागलं. पण मी त्या रोल मध्ये आणि त्या कॅरेक्टर मध्ये एवढा होतो आणि तिला लागलंय की नाही याच्यात एवढा कॉन्शियसनेस अडकलेलो की मला ते नंतर एवढं दुखतंय वगैरे मला ते काय जाणवलं नाही. हा म्हणजे तिच्याही आणि अभिनयाच्या ऍड केलंय त्याने, तिच्याही आणि अभिनयाच्याही. पण मग ते रिअलायझेशन होतं ना की येस आता हीच जी व्यक्ती आपण तिला सांगून टाकूया की माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबा. ते एक रिअलायझेशन कधी एक रात्र जाते विचार करणार एखाद्या व्यक्तीच्या वगैरे, असं काही घडलं होतं का दोघांच्या बाबतीत? माझ्या बाबतीत बोलशील ना म्हणजे तिचंही तेच आहे, पण म्हणजे आमच्या दोघांचंही की पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं. म्हणजे रिलेशनशिप हा म्हणजे याच्या आधी कोणाला प्रपोज केलं नव्हती दोघांनी, कारण ही गोष्टच माहिती नव्हती. आणि म्हणजे मी तिला विचारलं ते पण जरा इंटरेस्टिंग होतं काहीतरी, बरोबर ना? काय माझं लक्ष लागत नाही असं काहीतरी बोललो होतो मी तुझ्यात गुंतत चाललोय असं डायलॉग मला तिला फोन केला की मी गुंतत चाललोय, माझं लक्ष लागत नाही आणि काय ते मला कळत नाही, पण आहे बाई काहीतरी कुछ. तेव्हा टेक्स्टिंग म्हणजे मोबाईल वगैरे काय नसेल, भेटणं वगैरे पण कधीतरी तुम्ही कॉलेजला आलात तेव्हा भेटत असाल, फिरायला वगैरे, मग तेव्हाच ते प्रेम कसं म्हणजे कसं होतं ते ऐकायला आवडेल. म्हणजे मी आता मी तो इन्सिडन्स कधी शेअर केला नाही कोणाशी. मी आला जेव्हा हो म्हटलं ना, म्हणजे त्याने प्रपोज केलं, माझी एक खास मैत्रीण होती स्नेहा पाखरे म्हणून, तर तिला मी सांगितलं, म्हटलं अगं असं असं आहे, प्रसादने मला प्रपोज केलंय. तर तिने एवढ्या कॉन्फिडेंटली मला सांगितलं ना, तू नाही म्हणालीशील ना? म्हटलं नाही बाबा मी हो म्हणाले. तू मला एवढी ओरडलेली का हो म्हणालीस तू? म्हटलं माहिती नाही, म्हणजे काहीच इमेजच टपोरीची होती ना, तिचं स्नेहाचं असं तू का हो बोललीस त्याला, काय तू तुझ्याकडनं अपेक्षा नाहीये वगैरे. आणि मला ती फिलिंगच माहिती नव्हतं की आता हे म्हणजे आता मला हेही आठवतंय की मी तिला प्रपोज केलं, ती हो बोलली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं असं होतं, बरं हो आता पुढे काय. आणि ना तेव्हा तुम्ही म्हणजे FY ला सेकंड इयरला होतात? सेकंड इयरला. ओके. त्याने प्रपोज करण्यापासून मी हो बोलेपर्यंत ही त्याने कविता लिहिली होती प्रॉपर, वाईट होती आठवत नाहीये पण लिहिली होती त्याने, खूप छान. माझ्याकडे अजूनही जपून ठेवली होती ती कविता. मला त्यातली एक ओळ काहीतरी आठवते, ती खूपच फालतू ओळ होती काहीतरी, लगेच हो म्हणाली तर ते तुझं लक, नाहीतर लटकत राहशील जसं भिंतीवर लटकतो डोनाल्ड डक. खूप छान कविता लिहिली होती त्याने पूर्ण. तुम्ही ह्या कवितेने इम्प्रेस झाला होतात का? डोनाल्ड डक अशी काहीतरी ती मला ती एक लाईन, कारण ती लाईन तिने 10 वेळा वाचून दाखवली होती, इतकी वाईट लाईन आहे, लक आणि डोनाल्ड डक तू असं यबक जुळवलंयस करून. पण काय एक असं फिलिंग नाही म्हणताय ना, काय असं प्रसाद सरांमध्ये होते जे तुम्हाला डायरेक्टली विचार न करता, जसं तुम्हाला म्हणा तुमची मैत्रीण म्हणाली मी एवढी कॉन्फिडंट आहे की तू नाही म्हणाले असेल, पण तुम्ही हो म्हणाले, पण ती लगेच हो बोललीच नाही. किती वेळ घेतला? किती आमचं ते कॉलेजमध्ये ना गर्ल्स कॉमन रूम होती. ओके. तेव्हा आम्ही भेटलो, बोललो. त्या दिवशी त्याला काहीच म्हटलं, मी दुसऱ्या दिवशी मग त्याला हो म्हणलं. पण ते असं नाही, हा विचार करून की त्याने मला तेव्हा प्रपोज करताना सगळं सांगितलं होतं, माझ्या घरातलं हे भाई ये प्रपोज सुना ही नहीं होगा किसी ने, मतलब कोई प्रपोज आज ऐकायला आवडेल. म्हणजे मला आठवतं मी हे प्रपोज असं कोणी केलं मला ऐकवत नाहीये. मी तिला प्रपोज करतानाच हे म्हटलेलं की मी गुंतत चालू, मला आवडतेस तू, मला माहिती नाही, मी एकुलते एक आहे, मी जाडा आहे थोडा, मला माहिती आहे, म्हणजे बाकी पोरांसारखी बाईक नाही माझ्याकडे, बजाज चेतक आहे, पण मी पुढे कधीतरी बाईक घेईन, स्कूटरवर तुला वन साइड बसावं लागेल एवढं. म्हणजे स्कूटरवर पोरींना असं बसता येत ना, ते स्कूटरवर वन साइड, कारण आमची स्कूटर पण ती 2 सीटवाली होती, एक ती उंच आणि मागची. तर हे सगळं मी तिला सांगितलं होतं, म्हटलं अभ्यासाचं माहिती नाही, आता
10वीला 88% होते, ते 12वीला डायरेक्ट 42% आलेत. 15वीचं मला माहिती नाही. हे सगळं मी एवढं क्लिअर बोललो. म्हटलं दुधाचा धंदा आहे आमचा, मी नाटकं बिटकं सकाळी करतो, आमची 4 घरं आहेत, मी सकाळी दूध लाईन टाकायला जातो. आता बाबांनंतर ते दुधाचा धंदा मीच सांभाळतोय. सकाळी 5-8 उठावं लागतं. नंतर मी गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियलला असिस्टंट डिरेक्टर म्हणून राजेश सरांकडे त्यावेळी जॉईन झालो. मग मी तिला दिनक्रम सांगितला अख्खा माझा. 5:30ला मी दूध लाईन टाकतो, मग 9ला लेक्चर, 9ला प्रॅक्टिकल अटेंड करतो. नंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की मी कुठे जातो, तर समोरच बसरा स्टुडिओ आहे, तिथे गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियलचं शूटिंग चाललंय. तिकडे मी असिस्टंट म्हणून लागलोय, पण मी सध्या म्हणजे काय म्हणतात ते शिकाऊला म्हणून लागलोय. काय मला पेमेंट नाही आहे तिकडे. महिन्यात एखाद दुसऱ्या एपिसोडमध्ये छोटासा रोल करतो, त्यावेळी पेमेंट मिळतं. असं सगळं क्लिअर सांगितलं होतं तिला. मला तेच आवडलं असं. आय डोंट नो. हा म्हणजे एवढं या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर काय म्हणालेला की मला प्रपोज करता येत नाही, पण मी करतोय. ह्याच्यावरून आपल्याला ऑनेस्टी कळते, बायकांना सिक्स सेन्स असतो. मग किती वर्ष रिलेशनशिप मध्ये होतात? 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्ष. मग त्या 8 वर्षात काय काय घडलं? लाईक तुम्ही असिस्टंट डिरेक्टर काम करत होतात, आता तुम्ही अभिनेता डिरेक्टर सगळंच करता. सो त्या 8 वर्षात आणि लग्नापर्यंत जेव्हा पोहोचलात तेव्हा एक काय वेगळं असतं ना, की काहीतरी अचीव्ह केल्यानंतर आपण तो लग्नाचा विचार करतो की चल आता माझ्याकडे हे आहे, आता आपण लग्नाचा विचार करू शकतो. सो तो एक लग्नापर्यंतचा प्रवास कसा होता? मुळात झालं असं की बाबांनी करून ठेवलेली आमची 2-3 घरं होती, पण ती सगळीच चाळीत होती. बेसिकली हिचं आयुष्य अख्खं फ्लॅटमध्ये गेलं. सो माझं एवढंच टार्गेट होतं की लग्न आपण ज्यावेळी करून घेऊ ते तिला फ्लॅटमध्ये आणायचं, एवढंच माझं टार्गेट होतं. बाकी काही तिला चाळीत आणायचं नाही. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही चालू केले. मी एक फ्लॅट बुक केला आणि मग त्याचं बुक केल्यानंतर आपण घरी सांगितलं की आमचं असं आहे, आणि मग ठरवलं की बाबा यावेळी पोझिशन मिळणार आहे, मग आपण लग्न करूया. आधी घर आणि मग लग्न असं ठरवलं होतं की त्यावेळी लग्न करूया. पण नेहमीप्रमाणे जसे कित्येक पोझिशन लेट मिळतात तसं आमचंही पोझिशन लेट होत गेलं. शेवटी लग्न करावं लागलं. पण यस, तिने लग्नानंतर 3 वर्ष पुन्हा चाळीत काढली माझ्यासोबत. पण आता मग आता तुम्ही म्हणता लग्न केलं, लग्नाबद्दल तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात, मला ही मुलगी आवडते, मला हा मुलगा आवडतो, घरी कसं सांगितलं? घरी माहिती होतं दोघांच्याही? थोडीशी आयडिया होतीच, कारण आई माझ्या घरी यायचं, म्हणजे बोलणं व्हायचं आईशी. मी त्याच्या घरी येऊन असायचे, माहिती होतं घरातल्यांना. पण आईचं असं काय होतं की ही सून म्हणून मला चालेल? एवढं क्लिअर आमचं बोलणं झालं नव्हतं कधी सून वगैरे. पण घरी माझ्या बहिणींना, मोठ्या 3 बहिणींना म्हणा किंवा आईला डाऊट होता, कारण बऱ्याच जागा तोपर्यंत ना मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही पाचपुते, चेहरा फेरी, जळूबाई हळू, विजू मामन बरोबर. सो त्या 1-2 नाटकांच्या दरम्यान ज्या मी दौऱ्यांवर जायचो, आता तिला माहिती होतं की माझ्या म्हणजे लग्नाआधी भाचींवर खूप प्रेम होतं, जे आजही आहे, ते तिचंही खूप आहे. सो त्यावेळी ते खूप लहान होते सगळे. तर मला आठवतं ज्यावेळी मी दौऱ्यावर वगैरे गेलो तर ती त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करायला ती जायची. लोअर परेला ताईकडे म्हणा, अजून दुसऱ्या बहिणीकडे मी स्पेसिफिक नाही, आमचा तो एक ग्रुप मित्रांमध्ये ही असायची आणि ही पुढाकार घेऊन सगळं करायची. अगदी केक आणण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत. सो तो जरा डाऊट आलेला, म्हणजे एक असतं ना की ही घरची खूप कामं येते घरी, आपलं म्हणून सगळं करते व्यवस्थित. तो घरी डाऊट होता सगळ्यांनाच. पण सांगताना घरी की अशी भीती वगैरे वाटलेली का दोघांना की आता? नाही, हळूहळू त्यांनीच विचारलं ग की काय तुमचं असेल तर सांगून टाका आणि लग्न करून जे काय ते. हा, असं म्हटलं सांगणार होतोच, फक्त आम्ही ते घराची वाट बघत म्हणून थांबलेलो. बाकी आहे आमचं असं सांगितलं. मग घरी मग लग्न कसं झालं? लग्नाचा एखादा आठवणारा क्षण वगैरे? 11 वर्षात अगदी मागे घेऊन गेले. कसं झालं होतं लग्न? शॉपिंग काय, मला हेच पाहिजे, मला तेव्हा तर काही प्री वेडिंग वगैरे काही नव्हतं, किंवा सेम कलरचे कपडे घालणे असं काही नव्हतं. लग्नातलं मला आठवतंय ना, लग्न झाल्यावर लग्न ते संध्याकाळी वरात निघणार ना, तो आता प्री वेडिंगचं बोललीस म्हणून आठवलं की आम्ही दोघांचे फोटोही काढले नव्हते सेपरेट. की आता जसं एक मधल्या काळात नवरा बायकोचे सेपरेट फोटो काढतात ना, आम्ही एवढे अडकलो होतो, कारण माझ्या घरचं सगळं मीच बघवतो, तिच्या घरचं ती सगळं तीच बघत होती.
आमच्या लग्नात आम्ही एवढे अडकलो होतो ना, तो फोटोग्राफर निघता बोलला मला वाटतं विजा की कविता जातो आपल्या की अरे तुमचे फोटोच नाही काढलेत दोघांचे, जे काय रिसेप्शनचेच फोटो आहेत लग्नातले फोटो. मग मला वाटतं बाहेरच्या बाईकवर फोटो काढले ना, बाहेर एक स्कूटी उभी होती रस्त्यावर वगैरे संपल्यानंतर, तर रस्त्यावर एक स्कूटी उभी होती, त्या स्कूटीवर उभं राहून म्हणजे आमच्या लग्नातला वेगळा फोटो असा दोघांचा तेवढाच आहे आणि खूप डल लाईट आहे असं, दोघंही त्या डल लाईट मध्ये काळपट दिसतोय. संध्याकाळी 6:30ला सन गेल्यानंतर वगैरे त्यावेळेच्या याच्यात ते आलेले फोटो आहेत ते दोघांचे. आणि तो टिपिकल ब्लेझर आणि ते जे मला बाईकवर बसता पण आलं नव्हतं सगळं. पुढे जाऊया. आता 11 वर्ष झाली आहेत लग्नाला. तू प्रसाद सरांचा जो प्रवास आहे तू तुझ्या नजरेने कसा बघितलायस? किंवा जसं ते म्हणाले एक स्टेज ऍक्टर, त्याच्यानंतर टीव्हीवर ऍक्टिंग करणं किंवा डिरेक्टर. मला वाटतं तुझे पोस्टमार्टम ते दिनेश सरांनी जी डिरेक्ट केली ती त्या एकांकिकेपासून त्याचा तो ग्राफ असं चढतच गेला. आणि मी टचवूड तेव्हापासून त्याच्या सोबत आहे, त्यामुळे तो सगळा प्रवास पाहिलेला आहे मी, त्याचं स्ट्रगल पाहिलेलं आहे, त्याने घेतलेली मेहनत पाहिली, सगळंच. प्रसाद सर, बायकोचे कधी सल्ले मिळतात का? की म्हणजे आता तुम्ही काही गोष्ट, आता तुम्ही डिरेक्ट करता एखादी गोष्ट किंवा एखादा कॅरेक्टर तुमच्याकडे आलं की ह्यासाठी तो अभिनय करायचा आहे, हास्य जत्राच पकडा, ते सल्ले देते का बायको की हे कॅरेक्टर बरोबर नाही बाबा? हास्य जत्राच्या बाबतीत मी म्हणणार नाही, कारण हास्य जत्रा ही सतत रेग्युलर आम्ही ऍक्च्युली नोकरीसारखी ती होणारी गोष्ट, आम्ही रोज काम करतो यासाठी. पण नो डाऊट नवीन एखादी म्हणजे नाटक म्हण, सिनेमा म्हण, हे करताना मी तिच्यासोबत इव्हन आईसोबत पण डिस्कस करतो. कारण मला असं वाटतं की म्हणजे घरची लोक आहेत ना, हे खूप कॉमन ऑडियन्स आहे. म्हणजे तिला अँगल विंगल ह्या गोष्टींच्या पलीकडे त्यांना एवढंच माहिती आहे की हे मला आवडलंय किंवा मला हे नाही आवडलंय. म्हणजे एक सोपं उदाहरण सांगायचं झालं तर कोविड काळात मी घरीच, साधारणतः आपण सगळेच घरी होतो, त्या दरम्यान एक गोष्ट माझ्या डोक्यात बरेच दिवस खेळत होती, कित्येक वर्ष. तर म्हटलं आता एक 3-4 महिने मिळालेत तर आपण त्याचा उपयोग करूया, ती लिहायला घेऊया. सो ते नाटक मी कूर नावाचं नाटक कोविड काळात लिहिलं. आणि सेम तीच सिच्युएशन होती की आता बाहेर जाऊन आपण कोणाला ऐकवू शकत नाही, काय नाही आहे. तर मी यांना घरी बसवलं आणि त्यांना ऐकवलं ते नाटक. म्हटलं बघ कसं वाटतंय नाटक मी नवीन लिहिलंय. सो ती घळाघळा रडली होती पहिल्याच रिडिंगला त्या नाटकाच्या. तर माझं असं अरे भाई, म्हणजे ही कॉमन ऑडियन्स आहे, क्रिटिक्स आणि या गोष्टी नंतर येतात, पण आपण जी काही कलाकृती करतो ती कॉमन ऑडियन्स साठी करतो. म्हटलं हिला आवडलंय तर ते डेफिनेटली आवडेल. आणि मग पूर्ण जर काही इतिहास घडवला की पुढे ते लोकांनी डोक्यावर घेतलं नाटक आणि कित्येक अवॉर्ड्स मिळाले. त्या पुढच्या कित्येक प्रयोगांना ती येऊन पण तशीच रडत होती की नाही मी या गोष्टी रिलेट करते किंवा काय. पण ती एखादी गोष्ट, एखाद्या कॅरेक्टर किंवा एखादी गोष्ट नको करू अशा अल्पा कसं सांगते की भाई प्रसाद हे नको करूस, मला हे नाही आवडलं? डिरेक्टली सांगते की घुमवून फिरवून सांगते तुला वाईट वाटू नये म्हणून? घुमवून फिरवून नाही सांगत ती, एक तर क्लिअर सांगते की मला पटत नाहीये परंतु तू डिसिजन घे. तिचा हट्ट नसतो की नाहीच करायचं, तो कधीच हट्ट नसतो. किंवा हे याचे परिणाम असे होऊ शकतात, सो तू याचा विचार करून डिसिजन घे. पण ती कोणत्या गोष्टीत मला अडवत नाही तसं. बाकी खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि त्याच्यासाठी ती अडवते, हे नाही करायचं आणि नाही म्हणजे नाहीच असं होतं बऱ्याचदा. म्हणजे एखादा आईस्क्रीमचा एक चमचा पण नाही तर नाहीच, एकदा नाहीच. हा म्हणजे जमेल तेवढं ऐकतो, म्हणजे पुढे भोगावं लागू नये म्हणून ऐकतो. अल्पा, तुम्हाला विचारायचं की प्रसाद सर घरी कसे असतात? कारण की आम्ही अदरवाईज त्यांना खूप टीव्हीवर बघतो, खूप धमाल वेगवेगळे कॅरेक्टर्स करताना बघतो, सगळ्यांना सगळे कॅरेक्टर्स माहितात. पण प्रसाद सर म्हणजे बनियानवर वगैरे असतो तसे नसतात, म्हणजे घरात नेचर वाईज कसे असतात? जेवढा कॉमेडी करतो तो त्याच्या कित्येक पटीने जास्त घरात मस्ती करतो सगळ्यांसोबत. आणि आमचे भाचे आणि सगळे आले की मग बघायलाच नको. ते एक म्हणतात ना सर्कस होते अक्षरशः घरामध्ये, आणि त्याचा हा लीड ऍक्टर असतो. म्हणजे ही अशी बसली, अरे मी कोणामध्ये अडकली आहे मला कळत नाही. बऱ्याचदा अशी असली बसलेली असते, सगळे वेडे भरले आहेत घरात, मी कोणामध्ये अडकली आहे असं बऱ्याचदा असतं. पण तुमची एंटरटेनमेंट होत असेल ना घरात? हो, 3 जण असाल तेव्हा? खूप 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 मज्जा असते. प्रसाद सर, स्ट्रगल काळात, स्ट्रगल काळ तुमचा चालू होता रिलेशनशिप, आणि आता अल्पानी सगळ्याच बघितलंय तुमचं. पत्नीची साथ कशी मिळाली आहे? सगळ्याच गोष्टीत चढ उतार सगळे बघितले असेल, पत्नीची साथ कशी मिळाली? अगं
म्हणजे मी थँक्स म्हणेन या माध्यमातून अल्पाला, की मी बऱ्याचदा तिला बोलतोय की बऱ्याच गोष्टी ना तिनं वन हँड सांभाळल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गेल्या वर्षीच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो, गेल्याच वर्षी. तर याच्या आधी जे आमचं घर होतं, फ्लॅट होता, सो अचानक 6-7 वर्षांनी ज्यावेळी आम्ही नवीन घर घेऊया असं प्लॅनिंग सुरू केलं, 2010ला ते घर घेतलं आणि मोठं 2017ला ना, आणि आता हे पुन्हा आत्ता घेतलं. तर एक 4-5 वर्षांनी ती म्हटलं अगं कसं करायचं, त्याचं ऑलरेडी एवढं लोन आहे, हे आहे. तर तिने ती सेविंग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी करून ते लोन तिने पेड केलेलं. ते मला माहितीही नाही. म्हणजे जेव्हा कॅश यायची नाटकात कामं करताना, जेव्हा पाकिटं यायची कॅश यायची, त्यावेळी ती आईच्या हातात द्यायचं. आता ते बँक अकाउंटमध्ये येतं, सगळे ॲक्सेस आणि सगळे हिच्याकडेच आहे. तेव्हा तिने ते सगळं मॅनेज करून, सेविंग करून, इकडचं तिकडचं हे करून तिने ते लोन क्लिअर केलं. तेव्हा आम्ही केलं लोन क्लिअर. त्यामुळे नो डाऊट की मी जेवढा बाहेर काम व्यस्त असतो त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त व्यस्त ती असते घरी, की मला काय करायचं का, मला जाऊन शूट करायचं. नो डाऊट तिकडे मानसिक शक्ती आणि सगळीच लागते, पण त्याचवेळी तिला हे फायनान्शियल सांभाळायचं आहे, घरातल्यांचं बाकीचं सगळं जेवण खाण्यापासून सगळं बघायचं आहे. माझ्या डेट्स पण तिच्याकडेच असतात, बऱ्याचदा तीच मॅनेज करते. अचानक एके दिवशी श्लोक खूप सारा इंग्लिश कविता बोलायला लागला. तर मला असं झालं हा केवढा मोठा झाला. तर ते म्हणजे मी बघतो ना बऱ्याचदा, मी 12-1 वाजता शूटवरून येतो, त्यावेळी पण ती त्याचं काहीतरी ते हे कटिंग करणं, हे सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि त्याच्यात मोठी एक दुसरी गोष्ट अशी की म्हणजे मला त्या गोष्टीचा तिचा प्रचंड अभिमान वाटतो नेहमी, की तिला काही गरज नाही आहे की मी बऱ्यापैकी कमवतो आहे, माझं चांगलं इन्कम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, पण तरी तिला सतत नवीन 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 काहीतरी करायचं असतं. तिने मध्ये तिचं एक स्वतःचा स्वीट मेमरीज नावाचा बेकरीचा एक तिने चालू केला व्यवसाय. त्यानंतर आत्ता मी बघतो त्यावेळी ती घरी जाते त्यावेळी त्या शेअर मार्केटवर ट्रेडिंगचं काहीतरी शिकत बसलेली असते. म्हणजे बेसिकली तिला तशी फायनान्शियल गरज नाही आहे. माझ्याही चाव्या सगळ्या तिच्याकडेच असतात, परंतु तिला मला त्या गोष्टीचा नेहमीच अभिमान वाटतो. कारण एखादी बाई रिलॅक्स झाली असते, चल ना नवरा कमवतो सगळं चाललंय ना, मला काय जाऊन कमवले तर खर्च करायचे किंवा काय, पण तिचं ते सतत चालू असतं, नवीन नवीन गोष्टी शिकणं. आणि म्हणजे मी तिला 1 लाख रुपये दिले ना, त्याच्याऐवजी तिने कमवले 1000 रुपये असते ना, त्याच्यात ती जास्त खुश असते. आणि या गोष्टीचा मला नेहमी आनंद वाटतो, अभिमान वाटतो. अल्पा प्रसादला कॉम्प्लिमेंट कशी करते? जर एखादी गोष्ट आवडली असेल तर अल्पा कशी कॉम्प्लिमेंट करते? खूप कमी करते. आठवावं लागतंय त्यांना. नाही हा म्हणजे तिचं कौतुक होतं की नाही होत? नाही होत. आणि जेव्हा होतं ते म्हणजे त्या खूप मुवमेंट लक्षात ठेवल्या आहेत मी. म्हणजे ती करत नाही याच्या मागचं कारण असं आहे की हे बघ काय आहे की कौतुक आणि चांगलं चांगलं सगळेच बोलतात, पण त्यातही चुका सांगणारे जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात. की तू चांगलं केलंस पण हे ना मला तो सीन नाही आवडला, तो जरा अजून काहीतरी केलं असतंस ना, तिथे जरा ड्रॅग होतोय किंवा त्या सीनला मजा येत नाही, हे खूप महत्वाचं असतं. नाहीतर खुशमस्करी करणारे सगळेच असतात, अरे क्या बात आहे, तू काय करतो यार, काय केलंस यार, माझं हे झालं, माझं ते झालं. आणि ती कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे मला आठवते गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे, गेल्या वर्षीची, ज्यावेळी मला त्या कूरसाठी दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला, तर ती अशी अवॉर्ड मिळेपर्यंत माझा हात असा तिने घट्ट पकडलेला. आणि माझं असं तर इट्स ओके, ठीक आहे, म्हणजे मिळाला नाही मिळाला तर ठीक आहे, एवढं काय, म्हणजे मी ऑडियन्सने डोक्यावर घेतलं, बुकिंग उत्तम आहे, दॅट्स इट. अवॉर्डचं काय आज आहे उद्या नाही, त्याचं काय चालूच असतं, दरवर्षी असतं. पण तो मला अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त ती ओरडली, ती खुश झाली, आणि तिच्या डोळ्यात गळा पाणी बिणी होतं. तर मेरे को लगा भाई रुक, ये ऑस्कर नाही आहे, ठीक आहे, ओके फाईन, असं झालं माझं. सो ते एक म्हणजे अशा कॉम्प्लिमेंटी जे देते त्या माझ्या लक्षात राहतात. अल्पा, प्रसाद कसे कॉम्प्लिमेंट करतात तुम्हाला? तू रोज करतो, एकही असा दिवस जात नाही जेव्हा आज छान साडी वाटते तुला, किंवा आज छान दिसतेस, किंवा आज
काय एवढी खुश आहे असं प्रत्येक मोमेंटला. मला तिला सरप्राईजेस द्यायला खूप आवडतं. सरप्राईजेस तेच विचारणार होते की सरप्राईजेस दिले जातात का, म्हणजे एवढ्या कामातून वेळ काढून सरप्राईजेस दिले जातात का? एखादा सरप्राईज आम्हाला सांगायला आवडेल. मी आता व्हॅलेंटाईन डेच सांगतो. मला ते मलाच गिल्ट आला कारण मी रात्री 12-12:30 वाजले मला घरी यायला. म्हटलं अरे आज दिवस पण नाही कारण शूटला होतो. म्हटलं सोबत दिवस पण नाही घालवला आणि तिला गिफ्ट पण नाही घेतलं. म्हटलं काय करू. तर मी तिला झेप्टोवरनं ती मस्कराची पेन्सिल बरोबर ना तीच दिलं, मस्कराची पेन्सिल एक आणि त्या झेप्टोवर एक खूपच बेसिक कानातले बिनातले येतात ना ते ऑर्डर केले. पण म्हणजे ती काहीतरी छोटंसं द्यावंसं वाटतं. ते पैसे किती आहेत काय आहे ते जाऊ दे पण तू आठवणीने आणलंस. पण असं कधी झालंय का बर्थडेज अॅनिव्हर्सरीज प्रसाद सरांकडून काही म्हणजे प्रयोगांमुळे किंवा टूर्समुळे असे विसरले गेले? कधीच नाही. एक इन्सिडेंट सांगते. तो आय गेस कुठे अमेरिकेत होतास आणि काय होतं ॲनिव्हर्सरी होती काहीतरी होतं मला लक्षात नाही. आणि त्याने तिकडनं इथे गोरेगावच्या एका शॉपमधनं मला सेमी पैठणी ऑर्डर केली आणि ती मला गिफ्ट म्हणून आली. म्हटलं तू तिकडनं कसं ऑर्डर केलंस? तर मला म्हणला की नाही मी केलं, तुला सरप्राईज आवडतात ना. पण तुम्हाला असं कधी गिल्ट येते की आता हे ओकेजन जे स्पेशल आहे माझ्यासाठी खूप आणि आपण त्यावेळी काही टूर्समुळे एकत्र नसतो, जसं तुम्ही म्हणाल की व्हॅलेंटाईन्स डेला मला कामामुळे तिला गिफ्ट द्यायला वेळ मिळाला नाही? खूप वेळ होतं ग. पण काय माहितीये या वाईस वर्षा गोष्टी आहेत. कारण एक तुमची वेळ असते, एक टाइम असतो की ज्याही तुम्ही काम करणं भाग असतं, तुम्हाला करावंच लागतं. हा गिल्ट मला प्रचंड येतो. आता मी जगभरात फिरतो त्यावेळी मला वाटतं की चला हे दाखवलं पाहिजे आपल्या घरच्यांना, हे श्लोकला दाखवलं पाहिजे, हे अल्पाला दाखवलं पाहिजे. सो आता जिथे पॉसिबल असतो मी तिथे त्यांना नेतो. म्हणजे आता मध्यंतरी आमचा एक हास्ययात्रेचा प्रयोग होता सिंगापूरला. सो मी तिथे आमच्या चॅनल हेडशी बोलून आणि आम्ही त्याच्याशी बोलून या दोघांना नेलं सिंगापूरला. म्हणजे आमचा शो झाल्यानंतर 2 दिवस आम्ही 2-3 दिवस थांबलो होतो सिंगापूरला. सो मला नेहमी म्हणजे मी US ला गेल्यानंतर जेव्हा युनिव्हर्सल स्टुडिओ पाहिलेला तर मला असं आलं की श्लोकला कधी एकदा युनिव्हर्सल स्टुडिओ दाखवते, अल्पाला कधी एकदा दाखवते. सो मी तो सिंगापूर जसं माझी टूर लागली मी ते मॅनेज केलं, त्यांना सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओला घेऊन गेलो. सो असं बऱ्याचदा वाटतं. आणि म्हणजे मला असं वाटतं की त्या माझ्या सासूबाईंनी ती कंप्लेंट करावी पण त्या बिचारा कधी करत नाहीत की मी म्हणजे बहुतांशी फंक्शन्सला नसतो. म्हणजे अल्पाच माझ्या याने ते अटेंड करते. आणि आता म्हणजे तसं काय मित्रांना आणि नातेवाईकांना पण आता माहिती झालं अडकलाय बिचाराच्याकडे तेवढं आहे वे नाही आहे असं होतंय जरा. अल्पा, प्रसाद सर आम्ही सोशल मीडियावर बघतो त्यांच्या आईबद्दल बोलताना, आईबद्दल फोटोज वगैरे बरेचसे दिसत असतात, बोलतात. ते तुमचं सासू बरोबरचं नातं कसं आहे? छान आहे. कसं बिल्ड होत गेलं? कारण की नवरा बाहेर गेल्यानंतर ते आपल्यालाच लग्न झाल्यानंतर ते बिल्ड करावं लागतं ऑटोमॅटिकली. सो ते कसं एक बिल्ड होत गेलं ते? म्हणजे झाले पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं कल्चर मॅनेज करायला थोडा प्रॉब्लेम झाला. बेसिकली अल्पाचं गाव वापी साईड, मी थोडंसं गुजरात साईडची, म्हणजे आहे मराठीच पण ते गाव. आणि आम्ही म्हणजे तळ कोकण डायरेक्ट डाळ भात आणि बाई कोंबडी वडे आणि रविवारी ते सगळं हवं, जवळा बिवळा सगळं हवं याचं. आणि एकूणच अल्पाच्या जेवणात थोडस म्हणजे गोडवा गुजराती कल्चर असल्यामुळे येस थोडस ऍडजस्टमेंट सुरुवातीच्या काळात दोघींनी करावी लागली. खाण्यापिण्यापासून सगळं करावं, राहणीमानापासून. पण हे कोकणी म्हणाले, मग कोकणी जेवण शिकायला किती वेळ गेला? बराच 4-5 वर्ष तर वाटपच शिकत होते मी कसं बनवायचं. पण यात माझी चंगळ चाललेली, म्हणजे मला दोन्ही टाईपचे जेवण. पण ह्यांचं असं काय होतं की नाही मला कोकणी तर मला हे स्पेसिफिक पाहिजे, अल्पा तू शिक मला हे, असं काही होतं? माझं जेवणाच्या बाबतीत नाही, कधीच नाही असं. काय मिळेल ते बायको जे बनवेल ते, काय मिळेल ते. म्हणजे मला जे पाहिजे ते कधी कधी देत नाहीत, हे खूप गोड आहे आणि हे नाही खायचं आणि गोड नाही खायचं म्हणून. प्रसाद, मला एक प्रश्न विचारायला आवडेल की अल्पा जसं तुम्ही म्हणाले की तिला असं फार करिअर नव्हतं करायचं अभिनयामध्ये, पण तिला अभिनयात इंटरेस्ट होता. आता तुम्ही जे डिरेक्ट करताय, तुम्ही तुमच्या मुलाला तर मूवीमध्ये घेताय, बायकोला घेण्याचा विचार कधी आलाय का की तिच्यासाठी एक वेगळा मूवी बनवणार आहात? अगं हा किस्सा झाला एकदा येऊन तर बघायच्या वेळी की त्याच्यात श्लोकची अगदीच एक छोटी एंट्री होती, अगदीच छोटी एंट्री होती की तो पाकिटमार असतो आणि गिरीश कुलकर्णी दादांचा तो पाकिट मारून जातो वगैरे. अगदीच एक 5 सेकंदाचा शॉट होता तो की तो गिरीश कुलकर्णी सरांचं पाकिट मारतो आणि निघून जातो वगैरे.
सो तो म्हणजे सकाळपासून एक्सायटेड होता, आज शूटिंग आज शूटिंग. खूप लहान होता त्याला, 5-6 वर्षांचा असेल माझ्या. आणि आज शूटिंग आहे शूटिंग आहे शूटिंग आहे. आणि तो सकाळपासून तयार झाला, मेकअप करून कॉस्ट्युम करून. आणि शूटिंगचे नियम त्याला माहिती नाहीत भाई. तो सकाळी 12ला आलाय आणि त्याचा सीन लागला रात्री 11 वाजता. तो 11 तास कपडे आणि मेकअप करून उभा. तर नंतर 11 वाजता त्याचे पेशन्स संपले की मला नाही करायचं मला नाही. माझं असं रात्री 11 वाजता कुठून मुलगा शोधला जाऊ आता गावात मी रात्री. तो मला नाही करायचं मला नाही करायचं, मम्मी तू ये मम्मी तू ये. मग ती तात्पुरतं उभी राहिली त्या सीनला, त्या श्लोकच्या मागे, किंवा मम्मी मागे उभी आहे आता नको तू टेन्शन नको घेऊ. तर त्याने सीन केला आणि तो गेला आणि इथे सीन कट झाला. मग श्लोकला चला श्लोकला पाठवा जाऊ दे. नंतर मी सीन चेक केला तर भाई श्लोकची हाईट एवढी, अल्पाची हाईट एवढी. पुढच्या सगळ्या सीन मध्ये ओएसला वगैरे गिरीश अल्प पाहिजे. तर ती ज्याच्यासाठी उभी राहिली तो पॅकअप होऊन घरी गेला. पुढचे 4 तास ही अडकली मागे कटिंग घेताना, क्लोजला टू शॉटला. आणि तिकडे ती 4 तास मला वाटतं ती अडकलीच तिकडे. श्लोक आपला हॉटेलवर गेला, मस्ती केली, झोपला. ही आपली शूटिंग करते, बोलते अरे मला अडकवलं. सो गेला तिकडे हॉटेलला. सो मी म्हणजे तू विचारलंस त्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं एक अजून त्यात ॲड ऑन करेन की मी यासाठी थँक्स म्हणेन तिला. कारण तिने म्हटलं 2च एकांक केलं बरोबर. आणि दुसराच एकांकाला तिला बेस्ट ॲक्ट्रेसचं प्राईज वगैरे पण मिळालं, गॉड मदर नावाची. फक्त ज्यावेळी आमचं अफेअर झालं आणि लग्न करायचं ठरलं त्यावेळी दोघांनी खूप म्युच्युअली त्यावेळी एक डिसिजन घेतलं 14वी-15वीला की म्हटलं इंडस्ट्री आपली अशी आहे, आज काम आहे उद्या काम नाही आहे. सो दोघांनीही इथे स्ट्रगल करण्यात पॉईंट नाही आहे. आयदर तू याच्यात राहा किंवा मी याच्यात राहतो. सो ती बोलली की तुला याच्यात पहिल्यापासून इंटरेस्ट आहे, तू याच्यात राहा, मी याच्यातनं बाहेर पडते आणि मी जॉब शोधते. आणि मग तिने म्हणजे नाहीतर ती कदाचित आता असती तर मुलींसारखी ऍक्टिंग करत किंवा काय, पण त्यावेळी ती बाहेर पडली त्यातनं आणि मग ती जॉब केला तिने. बट अशी कधी इच्छा नाही होत का की आपण पण एखादा अभिनय करू, बघा नवऱ्याला सांगा की एक कॅरेक्टर मला पण दे? नाही ती त्यावेळी पण टाइमपास म्हणून. पण आता तर घेऊ शकतात ना, आता तर श्लोक मोठा झालाय, आता तर तुम्ही थोडेसे फ्री आहात, आता तो श्लोक पण यायला लागलाय. आता मी सांगते तू बाबासोबत जा, मला राहू दे. तसा इंटरेस्ट नाही आता अभिनेत्री बनण्यात? नाही. एक तुम्हाला प्रश्न आहे की आता प्रसाद सर एवढं हास्यजत्रा स्पेशली, त्यांचं हास्यजत्रामधलं फेवरेट तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणतं आहे किंवा स्किट कोणतं आहे? असं फेवरेट कॅरेक्टर नाही म्हणता येणार, पण त्याच्या ना लॉलीच्या मूर्खपणाला जे रिॲक्शन्स असतात मला खूप आवडतात. लॉली आमचं लॉलीचं स्किट बघताना मी असं बऱ्याचदा झालंय की मी शूट वरनं आली आणि ती एकटीच बघत बसली आणि असं बऱ्याचदा झालंय. आणि माझं नेहमी ते अगं झालं लॉली, बाकीची पण स्किट बघ, ती बऱ्याचदा लॉली बघताना दिसली मला. त्यात तो फ्रस्ट्रेटेड त्या स्टेटसला असतो ना ते लॉलीच्या वागण्यावर, ते मला बघायला अतिशय आवडतं. म्हणजे नवऱ्याचं फ्रस्ट्रेटिंग आवडतं, टीव्हीवर बघायला मिळतं ना. आता ना एक सरप्राईज एलिमेंट या इंटरव्ह्यू मध्ये आहे, ते म्हणजे काय माहितीये, आमच्या इंटरव्ह्यू मध्ये श्लोक सुद्धा आलाय. श्लोक प्लीज कम. ओ यो मॅन, हिरोची मेन हिरोची एंट्री झाली आहे. श्लोक कसा आहेस तू? आता व्यवस्थित बातम्या. कसा आहेस तू? आता मी ऐकलं तुझा मूवी येतोय, मस्त डान्स विन्स करताना मी डान्स व्हिडिओ बघितलाय तुझा. म्हणजे असं काय वेगळं नाहीये, माझा पहिलाच डान्स सुटला होता तर मला काहीच माहित नाही. बाबाने सांगितलं तसं मी गेलो. मी कुठे डान्स बसवला? तू बाबांनी डान्स बसवला? बाबांनी नाही, तरी पण राहुल सर होते, त्यांनी सांगितलं आणि मला ऑलरेडी स्टेप्स माहिती होते. मग तुझं माहिती होतं सिनेमाचं नाव काय? चिकी चिकी बूम बूम बूम. हे बघ आता ना इंटरव्ह्यू मध्ये जिकडे जागा मिळेल ना तिकडे प्रमोशन करायचं. बाबांनी सांगितलंय. किती वेळ केलाय तो सिनेमा? 28 काय फेब्रुवारी. प्रमोशन बाबांनी करून घेतलंय. मला सांग श्लोक, आता मम्मी पण ऍक्टर होती, तुला माहितीये का? माहिती आहे. कोणाकडून ऍक्टिंग शिकलंय जास्त? आई शिकवते घरी ऍक्टिंग तुला? बाबा शिकवतात? बाबाचं कॅरेक्टर बघून बघून शिकला की बाबा शिकवतो तुला घरी?
ऍक्च्युली आमच्या आजीकडनं तो ऍक्टिंग शिकला. आजी कसं काय श्लोक? कसं काय श्लोक? हा श्लोक आजी ऍक्टिंग करते, आजीने शिकवलंय. अरे बोल काहीतरी. मग ड्रामा चालू असतो आमच्या घरात ड्रामा सुरू असतो दोघांचा. आता मला सांग, पप्पा बाबा हास्य जत्रेमध्ये तू बघत असशील ना रोज, त्यांचं आवडतं स्किट कोणतं आहे किंवा कॅरेक्टर कोणतं आहे? तुला कोणतं आवडतं? कोणतं आवडतं? आता एवढे कॅरेक्टर्स आहेत बाबाचे. नो डाऊट ओली लोली कोली. ओ ते तू बघतो रिपीटेडली? मला आज सांगितलं तुझ्या माध्यमातून. नाही सांगत. पण असं ऍक्टिंग वगैरे बाबाकडून असं स्पेसिफिकली तू शिकून घेतलंयस का की नाही मला बाबा हे शिकवून आहे, कसं करतात बाबा सेटवर, तुम्ही कसं ऍक्टिंग करता, हे बाबाला तू कधी विचारलंयस? कारण की मगाशी मी तुला विचारलं की बाबा तुला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे का, तू का म्हणाला हो. तुला करिअर करायचं तर तू हो बोललास मी अभिनेताच बनणार, असं कधी विचारलंयस का? म्हणजे असं काय पर्सनली विचारलं नाहीये, तो सांगत राहतो मला की म्हणजे आता मी शूटिंग करायला आलो की श्लोक आता हे कर, हे हा शॉट लागला का, ब्ला 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 झालं. ब्ला 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 ब्ला. म्हणजे त्याला डान्स म्हणजे खूपच कमाल करतो तो डान्स, तो शिकतोय, त्याचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतो, स्केटिंग मध्ये इंटरेस्ट आहे. पण हा श्लोक आता थोडासा आवाज बसला जातो, पण श्लोक वेगवेगळ्या कॅरेक्टरचे आवाज मस्त काढतो. वाव, नवीन गोष्ट कळली आज तर. तुला होऊन जाऊ दे श्लोक. कुठल्या कॅरेक्टरचा आवाज काढशील सांग? छोटा भीम. छोटा भीम, प्लीज. ओके. राज हमारी वापस आई बाबा और वो सब बच्चे भी आजाद होंगे. जू के शहर पर नाचना अब बंद होगा, ये भीम का वादा है. वाव. ए पॉवरपफ गर्ल्सचा आवाज. नाही तू याचं पण नोबिता. हा डोरेमोन प्लीज सोना, अगर तुम मुझे कोई गैजेट नहीं दोगे तो गैजेट बहुत क्या करेगा. सुरभि बॉस का डोमा प्लीज सोना, शिजुका से बातें करके डोमा क्या करूंगा, डोमा प्लीज सोना, डोरेमोन. वाव, किती मस्त आहे हे. पण हे सगळं हे तो स्वतःहून शिकलेलं आहे की काही व्हॉइस कल्चर क्लासेस वगैरे काही? बघून आणि मग. पण जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा हे कळलं असेल तेव्हा तुमचे रिॲक्शन्स काय होते की म्हणजे हा सुंदर एकदम डिक्टो आवाज काढतो त्या कॅरेक्टर? म्हणजे आता त्याचं मी म्हटलं तसं आवाज थोडा बसलाय म्हणून तो एकदा त्याचीच प्रॅक्टिस चालली बाहेर आणि मी म्हटलं हे आवाज कुठून येत आहेत, कारण टीव्ही तर बंद आहे म्हणून बाहेर आलो तर हा त्याचे आवाज काढत होता. मग मला सांग, तुला आता ऍक्टर बनायचं, मग तुला कोणता ऍक्टर आवडतो सगळ्यात जास्त? तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे? कोण आवडतं? आणि स्वप्नील. स्वप्नील जोशी. स्वप्नील काका जोशी. बरं. आणि तुला कोणत्या टाइपचे मूवी बघायला आवडतात? इफ जर तू मोठा झाला असेल आणि तुला ऍक्टिंगचे काही असे मूवीज करायचे झाले तर तू कोणता मूवी विचार करून की येस मला अशा टाइपचा मूवी करायचा? आता बाबा कसे कॉमेडी करतात हास्य जत्रेमध्ये. हो, हॉरर मूवी म्हणजे तुम्हाला हे सगळं सांग. हा, तुला हॉरर मूवीज आवडतात? हॉरर मूवीज बघतो मी. हा, बाकी काय नाही बघत? भूतच आहे. सुपर हिरो आवडतो कोणता? कॅप्टन अमेरिका. हेच ते सगळे बघितलेस अव्हेंजर्सचे मूवीज? सगळे बघून झाले? सगळे बघितले? राहिलेत अजून. ते होते. तू पप्पांचं बघ ना एक स्किट आहे ओमकार भोजने बरोबर, अग अग आईवाला. तर तू कसं असं आईला कधी असं बघून अग अग आई बोलतोस का? नाही. का रे? अगं काय नाही बोलत, तुम्हाला माहिती ना. काय बोलतो? मामा. अरे बोलतो मी. अरे अरे हे तुझं आहे का? अरे ए आई असं बोलतो. आई नाही. मग काय फक्त अरे मम्मा? आई म्हणजे आजी. आणि मी मम्मा. आई आजी. आई म्हणजे माझी आई. आजी आई. हा, आणि ही मम्मा. तो मुळात अगं काय आहे की मी खूप कमी वाटायला येतो त्याच्या, त्यामुळे भले मी घरी आल्यानंतर जरी अल्पाने माझ्याकडे कंप्लेंट केली त्याची तरी मी ते सोड ना, दुर्लक्ष. म्हणजे मला त्याच्याकडनं इनमिन 1 तास मिळतो त्याच्यावर खेळायला, त्यात आता भेटलं ओरडू कुठे आणि काय कुठे करू. सो म्हणजे मम्मी रागवली आई रागवली तरी ते माझ्याकडे सगळं भरून निघतं. पण एकदम मी रागवलो मग श्लोक. बाबा रागवलं की कसं करतो रे? झालं माझं संपलं. बापरे, एवढा रागवतो बाबा? कसा रागवतो बाबा?
बाबाची ऍक्टिंग करून दाखव ना, बाबा कसा रागवतो. नाही अरे कर यार, आज काय नाही बोलणार बाबा तुला. तुम्हाला अरे कर यार. झालं माझं. पण प्रसाद सर, श्लोकला अभिनय क्षेत्रात आतापासूनच आणायचं, कारण की चिकी चिकी बुम बुम तुम्ही जसं म्हणाल, आता तो येतोय मेन कॅरेक्टरमध्ये, पण आता तुम्ही म्हणाल की एकदा येऊन तर बघा मध्ये पण त्याचं छोटा कॅरेक्टर होतं. सो ते असं काही ठरवलं होतं का की नाही त्याला एवढ्या लहान वयात आणायचंय? अजिबातच नाही. मी तुला हे उलट सांगतोय की त्याचे व्हिडिओज बघून आणि हे बघून त्याला आतापर्यंत 2 ते 3 शोजची ऑफर आली. म्हणजे एका डान्स शो मध्ये त्याला अँकरिंगची पण ऑफर आली, जे मोठ्या चॅनलवरचं होतं. मी आता नाव नाही घेऊ शकत, पण ते मोठ्या चॅनलवरच्या एका डान्स शोच्या अँकरिंगची पण ऑफर आली. त्यावेळी आम्ही त्याला एकदाच विचारलं की श्लोक तू करणार आहेस का, तुला करण्यात इंटरेस्ट आहे का? तो नाही बोलला. आम्ही तिथे विषय संपवला. तो नाही बोलला, तिथे विषय संपवला. म्हणजे फोर्स कधीच नाही केला. आत्ता या फिल्म मध्ये पण तसं बघायला गेलं तर टास्क होता थोडा, कारण त्या फिल्म एक तर अख्ख्या रात्रीचं शूट होतं. सो आपण आपल्या वयाचे कसे तरी बाबा जागू शकतो. म्हणजे मुळात आम्ही 25 रात्र शूट केलं, त्या सलग 25 रात्र. सो आम्ही आमचं टाइम सर्कल किंवा टाइम टेबल चेंज करण्यासाठी आम्ही एक 4-5 दिवस आधीपासून तयारी केली. आज 2ला झोपलो, उद्या 4ला झोपलो, मग 6ला झोपलो, मग 8ला झोपलो, मग आमचा टाइम सर्कल चेंज झाला. हा बेसिकली याची स्कूल चालू असल्या कारणाने हा सॅटर्डे संडे फक्त शूटला आला. सो हा दिवसभर शाळा करून मग तिकडे 8-9ला पोहोचला आणि रात्री शूट केलं. सो एक टास्क होता, एक तर रात्र अख्खं नाईट शूट, त्यात परत म्हणजे आम्ही डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान शूट केलं होतं, ज्यावेळी कडाक्याची थंडी होती. लोणावळ्यात आम्ही 1:45ला शूट करत होतो आणि नॉर्मली तिकडे 7-8 डिग्री सेल्सिअस तापमान असायचं आणि एक 9-10 नंतर ते अजून खाली ड्रॉप व्हायचं. डोंगराच्या टोकावर आम्ही शूट करत होतो. एक तर तो टास्क होता, प्लस त्याचा आणि स्वप्नील दादाचा एक अख्खा सिक्वेन्स होता स्विमिंग पूलच्या पाण्यात. सो रात्री 11-12 वाजेपर्यंत ते थंड पाण्यात होते, जो खूप डिफिकल्ट टास्क होता आमच्यासाठी. तो म्हणजे मी आज स्वप्नील दादा आणि श्लोकला थँक्स म्हणेन की त्यांनी खूपच ते 4-5 तास कोऑपरेट केलं. सो कधीच त्याच्यावर फोर्स नाही केला ना तिने ना मी, आम्ही कोणीच नाही. त्याला जिथे इंटरेस्ट आहे, त्याला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, त्याला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, त्याला स्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. सो आत्ताही हा रोल होता. बरं मी म्हणजे असंही सांगेन की ज्या दिवशी त्याचा शेवटचा डे होता शूटचा, त्या दिवशी त्याचं पॅकअप होतं, त्या दिवशी तो बोलला बाबा मला तो डान्स करून दाखवायचा सगळ्यांना. म्हटलं दाखव ना. आता जे जवळचे होते म्हणजे स्वप्नीलदा, प्रार्थना, प्राजक्ता, प्रथमेश, सावत्या, वनिता, नमा, ह्या लोकांना माहिती आहे की श्लोक माझा मुलगा आहे. पण त्याने डान्स केलं आणि मग मी त्याला मिठी मारली. त्यावेळी बाकीच्या युनिटला कळलं की अरे हा तर सरांचाच मुलगा आहे. तो तेवढी माहिती नव्हतं. सो ती कधीच त्याला तसं म्हणजे आपण जो बोलतो ना नेपोटिझम किंवा काय असं काही झालं नाही. सो उलट मला सगळे बोलत होते. म्हणजे एकदा मला आठवतंय तो झोपला होता 1 वाजता काहीतरी त्याचा डोळा लागला, 2ला आणि 4:30ला वगैरे पहाटे त्याचा सीन लागला. सो त्याच वेळी स्वप्नील दादाने वगैरे अरे तू आत्ता कुठे उठवतोस त्याला, ते बाळ झोपलं आता कसा उठेल तो. म्हटलं पण दादा सीन तर करावं लागेल, काय पर्याय नाही आता. मग त्याला 4:30ला उठवलं, तो पण उठलं, चलो क्या है सीन बताओ मेरे को, असा तो ऑन होता. जर फोर्स केला असता तर कदाचित तो आत्ता त्या 2-3 शोज मध्ये पण दिसला असता आणि आत्ता बऱ्यापैकी. पण आम्ही कधीच दोघांनी फोर्स नाही केला त्याला. श्लोक मला तुला विचारायला आवडेल की बाबा जसं तो म्हणाले की स्विमिंग पूल मधला जो स्वप्नील काका बरोबर तुझा तो जो सीन होता तो खूप डिफिकल्ट होता, तू कसा केलास आणि तू कशी तयारी केलीस त्याच्यासाठी? अच्छा, असं काही नव्हतं. काय नव्हतं म्हणजे पूर्ण टीमने दिवसभर गावातले सगळे मोठे टोप जमा केलेले आणि स्विमिंग पूलच्या जवळ हे गॅस पण आणलेलं, पाणी गरम करून आम्ही स्विमिंग पूल मध्ये. पाणी गरम राहिलेलं का? पण ते पाणी गरम नव्हतं, तेच ना. नंतर त्यांना वाटेल मी खोटं बोलतो. नाही म्हणजे तेच झालं, म्हणजे ते तुझ्यासाठी पाणी गरम करून टाकलेलं, बट ते नाही. म्हणजे आम्ही काय केलं त्यावेळी की लोणावळ्यातले त्या दिवशी जवळजवळ जेवढे पण कॅटरिंग वाले होते सगळ्यांकडनं ते आपले मोठे भंडाराचे टोप येतात ना, ते टोप आणि जवळजवळ 15 शेगड्या. कारण त्या स्विमिंग पूलचं पाणी गरम करणारी जी मशीन होती ती काहीतरी इंदोरवरून येणार होती, परंतु त्याच वेळी नेमकं काहीतरी स्ट्राईक बीक झाला, ती मशीन येणं कॅन्सल झालं. सो प्रोडक्शन कडनं आम्हाला सांगितलं गेलं की आपण तो मुंबईत शूट करूया सीन
किंवा नंतर VFX वर करूया, पण मला ते ऑर्गॅनिकली पाहिजे होतं, मला रिअल लोकेशन. मग ते अँगल वाईज लिमिटेशन्स येतात, मग ते काहीतरी छापावं लागतं. तर मी स्वप्नील दाला आणि यांना म्हटलं की नाही मेरे को इधर ही करना है, तुमचं काय म्हणणं आहे. तो स्वप्नील दाला भाई तेरे को करना है ना, चल करते, इधर ही करते. पण मग त्याच वेळी आर्टिस्टची काळजी घेणं, एकतर हा लहान होता, त्यात स्वप्नील दादाला थ्रू आउट काम करायचं होतं अजून 10 दिवस. सो म्हटलं हा आजारी पडला तर प्रॉब्लेम होतील. सो मग आमचे प्रोडक्शनवाले म्हणजे सुनील नारकर सर म्हण, श्री म्हण, वैभव आणि सेजलताई यांनी संपूर्ण लोणावळ्यातनं ते गॅस आणि हे आणलं आणि आम्ही ते स्विमिंग पूलमधलं 55,000 लिटर पाणी होतं ते आम्ही कमी करून 20,000वर आणलं आणि ते आम्ही टोपात ओतून सकाळी 9 वाजता ज्या शेगड्या चालू केल्या तर रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू होत्या. आणि पुन्हा वरतून दव पडू नये म्हणून ते गरम पाणी आम्ही आत ओतायचो आणि वरतून काळी ताडपत्री टाकायचो. परंतु 9 वाजता ज्यावेळी सीन करायला म्हणून यांना उतरवलं तर ते पाणी थंडच होतं, त्याचा काही उपयोगच झाला नव्हता. सो बाजूला एक छोटा जकुझी होता, त्यात गरम पाणी होतं ना काहीतरी. सो यांना सीन करायला लावायचं होतं थंड पाण्यात, मग ह्याला उचलून लाईट चेंज होईपर्यंत त्या जकुझीत नेऊन टाकायचो आम्ही. अशा पद्धतीने. पण तुम्हाला त्याचा त्रास झाला की आपल्याच मुलाला आपण एवढ्या थंड पाण्यात आणि थंडीमध्ये हा सीन करण्यासाठी नाही, पण तुम्हाला ऍज अ पॅरेंट्स म्हणून सरांना विचारते की ऍज अ पॅरेंट्स म्हणून ते मला भीती वाटलेली. नंतर मला आता काय इथे सेटवर बोलत नाही, नंतर असं काय बोलणं झालं. तुम्ही रेडी होतात का की त्याला मूवी मध्ये काम करतोय तर करून द्यावं आणि मग तो स्पेशली सीन. मला विचारण्याचा संबंधच ना, मी करतोय. अच्छा, असं सांगण्यात आलं. सांगितलं होतं श्लोकला जेव्हा विचारलं की तुला हा मूवी हा विचारलं गेलं होतं का की करायचंय की नाही करायचंय, की ठरवलेलंच की घ्यायचंय. नाही, त्याला सांगितलं की असं असं आहे तर हे कॅरेक्टर आहे. जॉनी लिव्हर पाध्ये ना, काय तुझ्या कॅरेक्टरचं नाव? काय रोल आहे श्लोक तुझा? जॉनी लिव्हर पाध्ये असं नाव आहे, म्हणजे असं एक नॉर्मल नॉटी बॉयचं. नॉटी बॉयचा रोल आहे. सो त्याला असं सांगितलं की निखिल रत्नपारखी आणि चेतना भट यांचा तू मुलगा असतोस आणि असंच आहे, तुला करायला आवडेल का? तो आधी एक्साइट झाला, बाबा करेन. नंतर म्हटलं नाईट शूट आहे, त्यावेळी जरा त्याला टेन्शन आलं, नाईट शूट आहे म्हटल्यावर. पण ते जसं आता तो बोलला की त्याला हॉरर आवडतं, तो एका म्हटलं तो एक्सायटेड पण झाला, मजा येणार नाईट शूट आहे ते म्हटलं. आणि त्याला ती गोष्ट माहिती नव्हती जरा की एवढं थंड पाण्यात बाकी तो महत्वाचा सिक्वेन्स आहे वगैरे वगैरे. पण त्याने मजा केली आहे फिल्म मध्ये. म्हणजे सेटवर काही त्रास वगैरे नाही दिला? अजिबात नाही, कोऑपरेटिव्ह होता खूप. कारण तो एकमेव लहान मुलगा होता अख्ख्या सेटवर, त्याचे तसे कलाकारांकडनं लाड पण चालले. त्याला प्रार्थना आणि प्राजक्ता अशा जवळ घेऊन त्याची पापी घेत होते आणि हा नाही करत होता. म्हटलं तुला मोठं झाल्यावर कळेल तू कोणाला नाही, बरोबर, कोणाच्या पापीला नाही बोलायचं, मोठं झाल्यावर कळेल तुला. म्हटलं श्लोक, बाबासोबत सीन आहे का मूवी मध्ये तुझा एखादा तरी? हाय. मग तुला कसं वाटलं बाबाबरोबर सीन करताना? ऑलमोस्ट सगळेच बाबासोबतच, सगळे ऑलमोस्ट बाबासोबत आहे. तुला कसं वाटलं बाबासोबत काम करताना? कारण की बाबा एवढा मोठा स्टार आहे आणि मग तू बाबासोबत सीन करतोय, थोडंसं टेन्शन नाही आलं काय? हो की नाही? अरे हा एकमेव आहे, म्हणजे असं बोलू नये पण लोक मला बाहेर फोटो काढायला रिक्वेस्ट करतात. हा जगात एकमेव व्यक्ती ज्याला मला रिक्वेस्ट करायला लागते, श्लोक एक फोटो काढ. सो आता श्लोकचं काही ऍक्टिंग वाईज काही ग्रूमिंग होतंय का? की आता पुढे जसं तो म्हणाला की त्याला अभिनेता म्हणायचं, सो तसं ऍक्टिंग वाईज काही ग्रूमिंग होतंय का? की ऍक्टिंग क्लासेस लावलेत किंवा काही ग्रूमिंग? म्हणजे त्याने वर्कशॉप केलेत आता, म्हणजे वामन केंद्रे सरांचं एक केलं, गौरी केंद्रे मॅडमचं केलं, राजेश देशपांडे सरांचं एक केलं आणि डान्स वाईज त्याचं पण डान्स क्लासेस वगैरे. हो, तो तंत्रशुद्ध शिक्षण घेतो डान्सचं आणि तो कमाल नाचतो. हा, ते तर आम्ही बघतो सोशल मीडियाने, आता पण बघितलंच आहे. सो लव्ह स्टोरी तर तुमची झाली, श्लोक पण मध्ये आलाय. आता गेम्स खेळूयात काही. येस, ठीक आहे. सो पहिला गेम आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. तो श्लोक 2 मिनिटं थोडा वेळ तुला शांत बसावं लागेल, मम्मी पप्पांना प्रश्न आहेत फक्त, ठीक आहे? मग नंतर तुझ्यासोबत 2 गेम आहेत, चालेल? पहिला प्रश्न अल्पाला, प्रसादची पहिली मालिका कोणती होती? मालिका गंगूबाई नॉनमेट. आणि ऍक्टर ज्यामध्ये होता ती पहिली मालिका तीच होती? अच्छा, ओके. प्रसाद, अल्पाच्या स्कूलचं नाव काय आहे? उत्कर्ष विद्यालय. ओ, त्यांना असं एक्सपेक्टेशनच नव्हतं की माहिती असेल म्हणून. उत्कर्ष विद्यालय. प्रसादच्या स्कूलचं नाव काय आहे? चोगले हायस्कूल. हा गर्दी परत झाली. आता हा दोघांना प्रश्न आहे,
दोघांनी पहिल्यांदा एकत्र नाटक जे केलेलं त्यातल्या कॅरेक्टरचं नाव काय होतं तुमच्या? अरे देवा, श्लोक हसला. त्याचं नाव एकमेकांच्या कॅरेक्टरचं नाव त्याच्याही नाही आठवत, माझ्याही नाही आठवत. त्यांना दोघांचंही नाही आठवत. नाही का, म्हणजे मी वॉर्ड बॉय होतो एवढं आठवतं. कॅरेक्टर ठीक आहे, जाऊ दे. अल्पा, प्रसादला स्वतःचं आवडणारं स्किट आणि कॅरेक्टर. त्याला ते अवली लवली कोहली मधलं ते स्वतःला आवडतं, खूप आवडतं. प्रसाद, अल्पाला तुझं आवडणारं स्किट आणि कॅरेक्टर. सांगितलं की लॉली. लॉली लॉली हा, ते लॉली मगाशी झालं. प्रसाद, वेगळा प्रश्न आहे. एखादी लॉटरी लागली तर अल्पा कोणती महागडी गोष्ट पहिली खरेदी करेल? पहिली खरेदी करेल, मला माहिती आहे. ह्याला माहिती आहे. थांब 2 मिनिटं थांबतो. बाबाला माहिती आहे की नाही बघूया ना. नाही, कारण तिला एक गोष्ट पाहिजे होती. तो असा क्लू देतो. गोष्ट पाहिजे होती ती मी दिली आत्ताच तिला. पण त्यांचं म्हणणं नाही, दुसरं काहीतरी हवंय. दुसरं काहीतरी घेणार आहेत लॉटरी लागली तर. मी मुळात महागड्या वस्तू घेण्यातच बिलीव करत नाही. त्यामुळे त्याला एवढं आठवावं लागतं. श्लोक, तुला काय माहिती आहे? आई कोणती घे? एक महागडी साडी. साडी. तिला डायमंडचं तिच्याशी खूप इच्छा होती, जे मी सरप्राईज गिफ्ट तिला आता दिलं अॅनिव्हर्सरीला. अल्पा, प्रसाद घरात एकटा असेल तर तो कोणत्या मित्राला बोलवेल आणि स्वतःच कॅरेक्टर किंवा स्किट बघत बसेल? कोणता मित्र आहे, बेस्ट फ्रेंड? आणि तो मित्रालाही बोलवणार नाही, स्किटही बघणार नाही. तो आपला फिल्म लावणार आणि त्याचा अभ्यास करणार. एकटा तो काही अभ्यास करणार. हा, म्हणजे मी घरी ज्यावेळी मला मी टाइम मिळतो फिल्म बघतो, फिल्म बघून माझा तो स्टडी चालू असतो, अभ्यास चालू असतो. आता नेक्स्ट गेम आहे जो श्लोक साठी आहे. मी श्लोकला काही प्रश्न विचारणार आहे, त्यातलं आई बाबांपैकी कोण आहे ते त्याकडे ॲरो न्यायचं आहे. भाई ध्यान से. हा, पहिला प्रश्न आहे, आई बाबांपैकी सर्वात मस्तीखोर कोण आहे? रिॲक्शन. बाबा. आई नक्की कोण? आईकडे दाखवलं. कन्फ्युज असतो, मामा की बाबा? बाबा का? बाबा खूप मस्ती करतात घरी तुझ्यावर आल्यावर प्रचंड. आम्हाला दोघांना शिव्या पडतात तिच्या, एवढी मस्ती करतो. दोघांपैकी आळशी कोण आहे? बाबाच. तो ॲरो तो तसाच राहणार वाटतं डायरेक्ट. बाबाच आळशी आहे बाबा. झोपला तर लवकर उठत नाही. काय करतो? ते पण हे उठतो तो लवकर, ते पण जेव्हा सुट्टी असते ना त्याची 12 वाजेपर्यंत असतो. झोपलेला असतो. सगळ्यात आळशी हा. सर्वात जास्त झोपाळू कोण आहे? झोपाळू कोण आहे? बाबा. सगळं बाबा, सगळं बाबाच आहे. सर्वात जास्त चांगलं जेवण कोण बनवतं? आई. आई बाबांपैकी एकमेकांना सर्वात जास्त वेळा सॉरी कोण म्हणतं? बाबाच. बाबा स्वतः सॉरी म्हणत असतो आईला. सर्वात जास्त फोनवर रील्स कोण बघत असतं? श्लोक. स्वतः श्लोक. नाही, आई बाबांपैकी सांग. आई. मम्मा साडीचे हे बघत असते. साडीचे व्हिडिओ बघत असते रील्सवर. हा, शॉपिंगचे व्हिडिओ बघते आई. तू काय बोलतोस की नाही की एवढे रील्स नको बघू वगैरे? ती मला काय करायलाच नाही देत. म्हणजे तरी पण हे थांब ना, 2 मिनिटं थांब ना, आणि तिचे 2 मिनिटं कधी 2 तास बनतात. मग आई तू रील्स बघायला लागल्यावर ओरडते. आता सर्वात जास्त तुला कोण हसवतं? दोघं पण हसवत. तुला ओरडा कोण देतं जास्त? एक क्लिअर उत्तर. हे क्लिअर उत्तर आहे. एक क्लिअर उत्तर आहे. तुझा ओरडा कोण खातं जास्त? बाबा. का बरं? का नाही सॉरी. नाही आई का? ती जास्त असते त्याच्याबरोबर, म्हणून तू आईला ओरडतो. तुझं कोण ऐकत नाही? तू एखादी गोष्ट सांगितलेली तुझी कोण ऐकत नाही? आमच्या दोघांचं हा ऐकत नाही. पण तू एखादी गोष्ट सांगितलं ऐकत कोण नाही पटकन? किंवा कोणाला तुला जास्त कन्व्हिन्स करावं लागतं? ऐकणार आहे असं कर. बाबाला. का रे? काय रे बोलल्यावर उत्तर नाही तुझ्याकडे. तू जास्त त्रास कोणाला देतो? हे ठरलं. आईला. आईच.
ओके. तिला दिल्या त्रासाचा कधी कधी मला परिणाम भोगावा लागतो. आता एक वेगळा गेम आहे, ठीक आहे. मी तुम्हाला ना प्रसाद सरांचे काही कॅरेक्टर्स दाखवणार आहे, जे प्रसाद सर स्वतः असे घेऊन बसतील. त्याची ऍक्टिंग करून तुमच्या दोघांना ते त्यांना ओळखायला लावायचे. अरे बापरे, नाही जमणार. श्लोक करेल. श्लोक, कम ऑन. करून दाखव. भैयाचं कॅरेक्टर आहे. सांगितलं. हे फिसकटलं. वेडी आहेस का तू? अरे भैयाचं कॅरेक्टर नाहीये. अगे गतिशील वेग पुरुष आपला मयुरेश भगवत आहे. पोपट होईल. अजून एक, चला अजून एक प्रयत्न करून बघू. हा कठीण आहे. हे इझी आहे. दिस इज इझी. अगं गाई. अगं सांगते काय तू? सांगायचं ओळखायचं आहे. बरी आहेस ना? अशी काय तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवायची. वाट लावली त्यांच्या. इट्स ओके, इट्स ओके. आमच्याकडे खूप सारे कॅरेक्टर्स आहेत, डोंट वरी. खूप. अरे तुला येत होतं? अच्छा, ओके. नेक्स्ट पण इझी आहे. आय गेस तुला येईल. हे तर खूपच इझी. बोलणार नाही आता. श्लोक बोलायचं नाही, ओके. त्याला कानात सांग, मग तो करून दाखव. स्लोमॅनचं मग तेच गतिशील वेग. अच्छा, ते मी नाही म्हणाली. अच्छा, स्लोमॅन. हा, स्लोमॅन. हा, नेक्स्ट इज. हे तरी यायला हवा श्लोक. हा, मम्मा सांगते बघ. ऍक्टिंग कशी करणार? कॅरेक्टर जसं आहे तसं तू हे करून दाखवलंस तरी चालेल. तो कॅरेक्टर कसा दिसतो तसं करून दाखवलंस तरी चालेल. असंच बसतो ना तो कॅरेक्टर खुर्चीवर. मग कर ना ती ऍक्टिंग. अवली लवली गोली. तो असं नाही बसत, असं बसतो तो. अगं खिशात असतात हात. किंवा ते असं ते केस केलं असतं तरी झालं खिशात असतं. असतात हात. ऐक लास्ट. दिस इज व्हेरी इझी. कर ऍक्टिंग. विचार. मेरा टायगर. बरोबर आहे. मजा आली. थोडासा बिनसलं पण ठीक आहे, चांगलं होतं. सो आता लोच्याकडे वळूयात. एवढी वर्ष लग्नाला झाली आहेत. सगळ्यात मोठा लोचा. लोचा. सो 8 वर्ष रिलेशनशिप, 11 वर्ष लग्न. काहीतरी लोचा झाला असेल आयुष्यात जो आम्हाला सांगावं असं वाटेल. अगं खूप वेळा झालाय आयुष्यात. म्हणजे रिलेशन मध्येच खूप वेळा झाल्यात. इव्हन लग्नात पण खूप झालेत. की आम्हाला आठवतंय आमचं अफेअर, म्हणजे ती मला हो बोलली आणि अगदी दुसरा दिवस जसा प्रश्न पडला, आता काय पुढे. ठीक आहे, हो बोलली, आता काय पुढे. सो मी माझ्या ग्रुपमध्ये काही सांगितलं नव्हतं, माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, किंवा हिनेही काही सांगितलं नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी मित्र बोलायला लागले की चल पिक्चर जाते देखने. बोला किधर जा रहे हो? बोला ग्रोवेल मॉल करून कांदिवलीला, ग्रोवेलला जाऊया. म्हटलं नाही रे, मेरे को घर पे काम आहे, मला घरी जावं लागेल, मला पॉसिबल नाही आहे. मित्र बोलले ठीक आहे, हरकत नाही. आणि मग आम्ही दोघं हबला गेलो, गोरेगावला पिक्चर बघायला. आणि हबमधनं आम्ही पिक्चर बघायला बसलो आणि पॉपकॉर्न घ्यायला काहीतरी बाहेर आलो आणि अख्खा ग्रुप समोर असा उभा. अरे तुला घरी काम होतं ना, हे का सांगितलं तू आम्हाला? म्हणजे आणि ही का सोबत आहे, हे कधी झालं? हा सगळ्यांना शॉक होता. म्हणजे तो लिटरली आमचं काय बोलू, बरं हिची कोणाशी तशी ओळख नाही. भाई नाही भाभी आहे तुम्हाला मिलो करके. तो एक झाला. दुसरा लोचा असं आलं की नंतर अफेअर झाल्यानंतर माझं रुटीन तेच चालू होतं, एकांकिका आणि सगळं कॉलेजमध्ये असताना. सो नेहमीप्रमाणे पुन्हा अभ्यास, जशी ती आत्ता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या घेते तशी माझ्या अभ्यासाची जबाबदारी पण तिनेच घेतली. आणि मग एके दिवशी आमचे क्लास टीचर होते मोहिते सर,
दोघांनी जर्नल घेऊन बोलवलं आम्हाला, ह्याची जर्नल आणि माझी जर्नल असं समोरासमोर ठेवलं, कारण माझ्या सगळ्या जर्नल तीच कम्प्लीट करायची. ह्याच्यातलं कोणी कोणाची जर्नल कम्प्लीट सांगा बोलले. दोन्ही अक्षर आकृत्या इतक्या सेम आहेत. खांडेकर तू तर काय अभ्यास करणार नाही, तळेकर तुम्हाला काय वाटतं एका ढमुलाची जर्नल तुम्ही पूर्ण करून देताय. आणि ते इतकं सेम होतं ना, त्याची कव्हर पण तिनेच घातलेले, त्याचाही पॅटर्न सेम, आकृत्यांचा पॅटर्न सेम, हँड रायटिंग सेम. तर सर नाही मी लिहिलं हे बोलायला चान्सच नव्हता. आणि तिसरा लोचा तर लग्नात झाला बाई. लग्नात लोचा म्हणजे आपल्या म्हणजे आमच्यात त्या एक रीतिरिवाज आहे ना की ते भटजी पान देतात तोंडात ठेवायला आणि नंतर तो विडा देतात. पान म्हणण्यापेक्षा विडा असतो, नंतर तो थुंकायचा असतो, अशी ते रिवाज आहे. तर हिला पण दिला, मला पण दिला आणि ते लग्न लागलं वगैरे. तर भटजी बोलले हा तो विडा थुका. ते बोलले मी खाऊन टाक. तिने विडा खाऊन टाकलेला. भटजी बोलले खाऊन टाकलं म्हणजे बोलतो मला वाटलं तुम्ही माझ्या सीडीमध्ये पण मी बोलते भटांना. मला वाटलं खाऊन टाकायला तुम्ही खायला दिलं. भटजी बोलले अहो लग्न लागताना मी विडा का देईन तुम्हाला मध्येच खायला, अहो याने खाऊन टाकला विडा. तो एक मेजर लोचा झाला होता आमचा. पण हे सगळं कधी स्केट मध्ये युज करायचं डोक्यात आलंय का की कधी स्केट मध्ये युज करेल? आमच्या गोड आठवणी आहेत आम्हालाच ठेवायचं. म्हणजे आज मी पहिल्यांदा वाटतं इथे असं सांगितलं याच्यावर. खूप मजा आली तुमचे लोचे ऐकून आणि ओव्हरऑल लव्ह स्टोरी आणि गेम्स खेळून. श्लोकचा आणि माझा 28 फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मी श्लोक तर आहेच, पण स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, चेतना भट, निखिल रत्नपारखी, वनिता खरात, सचिन गोस्वामी, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, निखिल बने, ऐश्वर्या बडदे, बनसोडे आमचा आणि अभिजित चव्हाण, अशी एक भली मोठी कास्ट आहे. सो एक मल्टी स्टारर सिनेमा 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. जसं माझ्या कलाकृतीने आत्मबंध प्रेम केलं, 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला सुद्धा प्रेम द्या. खूप खूप शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या नवीन सिनेमासाठी. थँक्यू सो मच. आणि आमच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आहे. सो आमच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. हात लाव. या थँक्यू.